मॅडम, तुम्ही इकडे, तुम्हाला काही हवंय का? सावित्री, आज वटपौर्णिमा आहे. अरे हो, दरवर्षीप्रमाणे तुम्ही श्रीकांत सरांच्या आवडीचा स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवणार ना? आहे माझ्या लक्षात. किर्लोस्कर घराण्याची रीतच आहे ही. वटपौर्णिमेच्या दिवशी घरातल्या बायका आपल्या नवऱ्यांच्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने बनवून त्यांना खाऊ घालतात. तुम्हाला सगळ्यांना पण वडाची पूजा करायची असेल ना? जा, आज तुम्हाला सगळ्यांना सुट्टी. सावित्री, तू पण जा, आराम कर. आज किचन मी आणि दामिनी बघणार आहोत. बरं सावित्री, एक काम करशील का? दामिनीला पाठवून दे. तिने आज मोहनसाठी काय करायचं ठरवलंय हे माहितही नाहीये मला. हो. काय गे सावित्री, अक्कल नाहीये का तुला? अजून माझी कॉफी माझ्या रूम मध्ये आली नाहीये. तुम्हा सगळ्या नोकरांना ना वहिनीने डोक्यावर बसवून ठेवलंय. पण नाही, हा तुमचा माज आहे ना, लवकरात लवकर उतरवणार आहे मी, बघ तू. एक संधी मिळू द्या मला. या घरातली सूत्र एकदा माझ्या हातात आली ना, तुम्हाला एकेकाला कशी हकलते ना, बघच तू. कॉफी दे मला. दामिनी, झोप झाली नाहीये का तुझी? झाली आहे वहिनी. हा, आज वटपौर्णिमा आहे ना? बरोबर, आज वटपौर्णिमा आहे. आज उपास करायचा असतो. वडाची पूजा होईपर्यंत काहीही खायचं नाहीये. तू उपास धरलायस ना? हा, आहे माझा उपवास. त्याचं काय झालं? दिशासाठी कॉफी मागितली मी. ठीक आहे, जा पटकन आवरून ये आणि मसाला वाटायला घे. मसाला पाटा वरवंट्यावर वाटायचा आहे, मिक्सर मध्ये नाही. जा. देवी आई, देवी आई, तुम्ही स्वयंपाकघरात काय करताय? काही पाहिजे होतं का तुम्हाला? अगं, आज वटपौर्णिमा आहे ना. आजच्या दिवशी किर्लोस्करांच्या सुना आपल्या नवऱ्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतात. त्यामुळे आजच्या दिवशी मी आणि दामिनी किचन सांभाळणार. तू हरीशसाठी चहा घेऊन जा. पारू, तू नाही ना आज उपास धरलेला? नाही. ठीक आहे, पुढच्या वर्षीपासून तुला आणि दिशाला पण उपास करायचा आहे. जा, चहा घेऊन जा. द्या, मी भांडून देते. हरीश, अरे थोडा जोर द्यायचा प्रयत्न करणं डोक्यावर. म्हणजे ऍटलीस्ट तुला सिक्वेन्स आठवतोय का त्या दिवशी काय झालेलं याचा? बरं, मग तुला ज्यूस द्यायला आलेली व्यक्ती स्त्री होती की पुरुष होता हे तरी आठवतंय का तुला? नाही सर, मी पूर्ण प्रयत्न करतोय, पण मला खरंच काहीच आठवत नाहीये. मला वाटतं ना, त्या ज्यूस मध्ये असं काही असणार की मला आठवू नये. ओके ओके ओके, डोंट वरी. ज्याने कोणी हे केलंय ना, तो स्वतःला हुशार समजत असेल, पण त्यांना माहित नाहीये या सगळ्याचा शोध दादा घेतोय. त्यांनी प्रॉमिस केलंय मला. आणि बाई बोला, भगवान बोला. अरे वा, चला. थँक्यू. थँक्यू. नाही, नको. का? कॉफी सांगू का तुला? नाही, काहीच नको. ते आज माझा उपवास आहे. उपवास? बरोबर, थांब. हरीश, तू तर रोमॅन्टिक निघाला यार. म्हणजे पारूसाठी तू वटपौर्णिमेचा उपवास करतोयस ना? हा, तू वडाला फेऱ्या पण मारणार आहे? नाही, मी असं काहीच करणार नाही सर. पण एखादी स्त्री आपल्या नवऱ्यासाठी
त्याच्या निरोगी आयुष्यासाठी उपवास करू शकते, तर मी माझ्या बायकोसाठी उपवास करूच शकतो. वा, ग्रेट थिंकिंग हरीश, ग्रेट थिंकिंग. पारू, लकी असं तू. ते पण तू केलास की नाही उपवास हरीशसाठी? नाही नाही केलं मी. काय यार पारू, दिस इज नॉट डन. म्हणजे लग्न नाही झालंय तरी तू उपवास करतो तुझ्यासाठी आणि तू नाही केलास. मला असं वाटतं ना, लग्नानंतर तो सुद्धा वडाला फेऱ्या मारणार आहे. सर, असं का घडतंय समजा? समधीकडनं कात्रीत सापडलीये मी. काय करू काय बी कळना झालंय. एवढंच कळतंय की हे जे काय बी झालंय ते चुकीचं झालंय. सासू मॉम, आदित्य कुठेच दिसला नाही घरात अजिबात. एव्हरीथिंग इज फाईन ना? आय मीन तब्येत वगैरे बरी आहे ना त्याची? त्याला आराम करायला सांगितलंय, पण तो ऐकतो का? त्यामुळे आज पुन्हा ताप भरलाय त्याला. त्याच्यासाठी ही पेज करतेय. तुझ्या बायको वडाची पूजा करत नाहीत, त्यांची नवरी मरतात. ते गणी काय पण काय बोलतो. काही रीती असतात, काही परंपरा असतात आणि काही गोष्टी आपल्या मानना न मान्यवर पण असतात. त्या दिवशी मी मंगळसूत्र काढलं आणि आदित्य सर पडले. आज हा उपवास करू की नको अशी नुसती शंका मनात आली आणि आदित्य सर लगेच आजारी पडले. देवा, मी काय करू? आज या घरच्या सुना आपल्या नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवत आहेत आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काहीच करू शकत नाही. दामिनी, जरा पेजेत मीठ घालतेस का? वहिनी, मी तर काम करते ना, माझा हात खराब आहे. पारू, जरा पेजेत मीठ टाक ग. देवा, तुझ्या मनात काय आहे ते कळलं मला. हे पारू, तू बहिरी आहेस का ग? सासू मॉमनी काहीतरी काम सांगितलंय तुला, ते कर पटकन. वय. पारू, आदित्य सर, तुम्हाला म्हणलं होतं बाहेर जाऊ नका, पण ऐकलं नाहीत ना तुम्ही माझं. पडलात ना पुन्हा आजारी. बाहेर गेलो नसतो तर आजारी पडलो असतो. ऍक्च्युली मला असं कधी ताप येत नाही. हल्ली काय झालंय तेव्हा जाणे. पारू, तू रडतेस का? यार पारू, एवढ्याशा आजाराने मी काय मरणार नाहीये. आदित्य सर, असं काय बी बोलू नका. तुम्हाला काय बी नाही होणार. हो, माहितीये मला काही होणार नाही. आई बाबा गुरुजींकडे गेले होते. गुरुजी म्हणाले की आदित्यची कोणीतरी रक्षा करतंय. म्हणजे कोणाचं तरी पुण्य कर्म हे माझ्या वाट्याला येतात आणि ती व्यक्ती माझ्या खूप जवळ आहे. म्हणजे या घरातच आहे. तुला माहितीये का ती व्यक्ती कोण आहे? हे मंगळसूत्र तर यांची रक्षा करत नसेल ना. मी मंगळसूत्र काढायचा जरी विचार केला तरी इकडे यांची तब्येत बिघडते.
पारू, एवढा काय विचार करतेस? मला माहिती ती व्यक्ती कोण आहे. कोण? आई. आईशिवाय दुसरं एवढी काळजी कोण करणार आहे? एका मुलाची इतकी काळजी फक्त एक आईच करू शकते, दुसरं कोणीच नाही. आदित्य सर, पेज आणली, पिऊन घ्या. पेज नाही, नको पेज नको. आणि आज तर नकोच नको. आज आई छान वटपौर्णिमेचा स्वयंपाक करत असेल. मला तिच्या हातचं खायचं. सॉरी. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात विशेष म्हणजे किर्लोस्कर घराण्यातल्या सगळ्या सुना आज नवऱ्याकरता जेवण बनवतात. पारू, थांब. वाईट वाटलं का? दे आणि इकडे दे. आता तरी खुश? अगं ऑल ओके ना? हे घे बस. थँक्यू. येते. या. किती सरळ साधी सोपी मुलगी आहे. दुसऱ्यांचा त्रास तिला आपला त्रास वाटतो. कोणालाच दुःखात बघू शकत नाही. म्हणून तर सगळ्यांची लाडकी आहे पारू. देवी आई, मी खरंच काय बी मदत नको करू. अगं, तू करतेस तेवढी मदत पुरे. दामिनी, दामिनी. देवी आई, देवी आई, तुम्हाला कसं भाजलं? अगं, देवी आई, तुम्ही ऐकतच नाही. मी म्हणलं होतं मी करते म्हणून. तुम्ही राहू दे, मी करते. असू दे पारू. केवढा भाजला तुम्हाला? सासूमाम, तुम्हाला दुखत असेल तर मी करू का ते? असं पण पुढे जाऊन माझं पण लग्न होणार आहे, मी या घरची सून होणार आहे, तर आज ना उद्या मला हे करावंच लागणार. माझी प्रॅक्टिस तरी होईल. करू का? नको, राहू दे. दिशा, तू इथे ये ना, मला मदत कर. ये. ओके. पारू, ते उगाच नाही म्हणत, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसारात हे चटके प्रतिकात्मक असतात. अगं, ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टी संसारात येतच राहतात. यातूनच आपण सक्षम बनायचं असतं. आणि हे तर किरकोळ भाजलंय. करते मी. पारू, पूजेची तयारी झाली? वय देवी आई.
दामिनी, तुला पूजा नाही करायची? करायची ना. आले सावित्री, हे ना पटकन. देवी आई, आज उद्योग विश्वात नावाजलेलं किर्लोस्कर साम्राज्य आणि त्याला सांभाळणारी ही अहिल्यादेवी किर्लोस्कर, या दोन्ही गोष्टी श्रीकांतच्या आधाराशिवाय उभ्या नसत्या. त्यामुळे फक्त 7 जन्मासाठीच नाही, तर असतील नसतील तेवढ्या सगळ्या जन्मांसाठी श्रीकांतच मला माझा पती म्हणून हवाय. देवी आई, सासू मॉम, सावित्री देव त्यांचा पदर